आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे सध्या या तराफ्यावर आहेत। गिरीश, आता पुन्हा एकदा लालबागच्या राजाला या नवीन तराफ्यावर चढवण्याचं काम सुरू आहे, काय सध्या तिथली स्थिती आहे? नक्कीच 8.5 ते 9 तासानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी लालबागच्या राजाला या तराफ्यावर विसर्जनासाठी चढवण्याची प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे। ओहोटी सुरू झाल्यानंतर या ठिकाणी आता प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे। सकाळी जेव्हा 7च्या सुमारास या ठिकाणी लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी पोहोचला होता त्यावेळी भरतीला सुरुवात झाली होती, त्यामुळे नव्या तराफ्यावर चढवण्यासाठी थोड्याशा अडचणी येत होता, बॅलन्स होत नव्हता, त्यामुळे या ठिकाणी लालबागचा राजा विसर्जनासाठी ठेवण्यात आलेला। मात्र त्यानंतर तब्बल 8.5 ते 9 तासानंतर ओहोटी लागायची वाट या ठिकाणी बघत होता लालबागच्या राजाचं म्हणणं आहे। त्यानंतर या ठिकाणी आपण पाणी ओसरलं, ओहोटी सुरू झाली, त्यानंतर आता या ठिकाणी लालबागच्या राजाला पुन्हा एकदा विसर्जनासाठी तयार करण्यात आलेली आहे। आता नव्या तराफ्यावर ठेवण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे। सर्व हे लालबागच्या मंडळाचे सर्व सेवेकरी आहेत, पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते हे या ठिकाणी आलेले आहेत। पुन्हा एकदा ही प्रक्रिया सुरू झालेली आहे, तयारी करण्यात आलेली आहे आणि आता हळूहळू या ठिकाणी नवीन तराफा, यावर्षी अत्याधुनिक असा हा तराफा आहे, या तराफ्यावर चढवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। अत्याधुनिक तराफा, कारण ज्या आधीचा जो तराफा होता त्याला बोट खेचण्यासाठी होती, एक्स्ट्रा बोट लागत होत्या, मात्र हे स्वतःच या ठिकाणी स्वयंचलित असा हा तराफा आहे। जहाजासारखं हे तराफा आहे, आजूबाजूला स्प्रिंकल्स लावण्यात आलेले आहेत। लालबागच्या राजाला या ठिकाणी स्प्रिंकल्सच्या माध्यमातून पाणी चा फवारा या ठिकाणी केला जाणार आहे। मात्र ही सगळी जय्यत तयारी केलेली होती, मात्र भरती सकाळी आली होती, त्यानंतर या भरतीमुळे थोडं प्रक्रिया ही लांबली, बराच वेळ या ठिकाणी लालबागच्या राजाला विसर्जनासाठी घ्यावं लागला। तब्बल 8.5 ते 9 तास होऊन गेले आणि त्यानंतर अखेर आता लालबागच्या राजाला या ठिकाणी विसर्जनासाठी पुन्हा एकदा या नव्या तराफ्यावर चढवण्याची आता प्रक्रिया आहे ती आपण बघतो की कार्यकर्ते पदाधिकारी आहेत या ठिकाणी मदत करत आहेत। लालबागच्या राजाची ही मूर्ती अलगदरित्या या नव्या तराफ्यावर विसर्जनासाठी ठेवतानाची ताजी दृश्य आपण बघतोय। सकाळपासून खरं तर अथक प्रयत्न करण्यात आले, जुना तराफा आणण्यात आला, अजून एक वेगळा तराफा आणण्याचा प्रयत्न झाला, त्या तराफ्यावर ठेवण्याचा प्रयत्न झाला, मात्र प्रयत्न हे असफल ठरले। बराच वेळ या ठिकाणी घेण्यात आला, वेगवेगळ्या आहेत त्या लढवण्यात आल्या, मात्र अपयश आलं। अखेर भरती संपून ओहोटी कधी सुरू होईल, ओहोटी सुरू झाल्यानंतर लालबागच्या राजाचा या नव्या तराफ्यावर करण्याची प्रक्रिया आपण करू हा निर्णय झाला। त्यानंतर तब्बल 8.5 ते 9 तास वेट अँड वॉचच्या भूमिकेत असलेल्या लालबागच्या राजाने अखेर ओहोटी लागल्यानंतर आपण बघतोय की आता लालबागच्या राजाचे विसर्जनासाठी पुन्हा एकदा ही सुरुवात झालेली आहे। नव्या तराफ्यावर आपण ही दृश्य बघतोय, नव्या तराफ्यावर आता चढवण्यात लालबागच्या राजाच्या मंडळात यश आलेलं आहे। ओहोटी झाल्यानंतर अखेर ही जी प्रक्रिया सुरू केली, त्यानंतर आता हा अत्याधुनिक असा या तराफ्यावर लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी ठेवतानाचे हे दृश्य आपण बघतो आणि जवळपास 9 तास अथक प्रयत्न केल्यानंतर अखेर लालबागच्या राजाच्या मंडळाला यश आलेले आहेत। ओहोटीची वाट बघावी लागलेली होती आणि त्यानंतर आता ही प्रक्रिया पार पडली आणि हळूहळू आता पूर्णपणे या ठिकाणी तराफ्यावर ही लालबागच्या राजाची ही मूर्ती सरकवतानाची हे दृश्य आपण बघतोय। काल खरं तर 11:30 पावणे 12च्या सुमारास राजाच्या दरबारातून मूर्ती निघाली, विसर्जनाची मिरवणूक निघाली। तब्बल 30 तासाहून अधिकचा हा वेळ गेलेला आहे मिरवणुकीचा, विसर्जनाचा आणि अखेर जेव्हा सकाळी 7:30च्या सुमारास जेव्हा गिरगाव चौपाटीवर आल्यानंतर लवकर 9 ते 10 पर्यंतही खरं तर विसर्जन होईल असं सर्वांनाच वाटत होतं, मात्र ज्या टेक्निकली अडचणी आल्या, भरती सुरू झाल्यानंतर नववा तराफा आणि राजाचा रथ हा बॅलन्स होत नव्हता आणि बॅलन्स होत नसल्यामुळे त्या ठिकाणी मूर्ती ठेवताना थोड्याशा अडचणी येत होत्या। हळूहळू त्यानंतर जो रथ आहे तो मातीत या रेतीत या ठिकाणी रुतत गेला, त्यामुळे बऱ्याचशा अडचणी झाल्या, कमरेपर्यंत राजाच्या पाणी गेल्या, त्यामुळे थोडा वेळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला। वेगवेगळ्या क्लुप्त्या देखील लढवण्यात आल्या, जुना तराफा बोलवण्यात आला, याशिवाय इतर जे तराफे आहेत ते देखील बोलवण्यात आले, काही इतर मंडळाचे कार्यकर्ते आहेत ते देखील मदतीला आले, मात्र तेवढंसं काही यश आलेलं नव्हतं। अखेर जेव्हा पाणी ओसरलं, थोडंसं ओहोटीला, समुद्राच्या ओहोटीला सुरुवात झाली, त्यानंतर आता हे अखेर आपण बघतोय की लालबागच्या राजाचा अखेर नव्या तराफ्यावर ठेवण्यात यश आलेलं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।